पण तो कंटिन्युअस फायर करत होता. फायर करत बाहेर आला ना पळत. त्याला माहिती आहे की आता कसंही तो आत जळणार आहे. हो. जळणारपेक्षा ही विल कम नाव फाईट. वी आर ट्राईंग टू पुश हिम. आम्ही त्याला पुश करतो की तू बाहेर ये. आय वॉन्ट हिम टू फाईट ऑन माय टर्म्स अँड कंडिशन्स. यू अंडरस्टँड. तुम्ही कुठे मारलीत गोळी त्याला? नाही, मी अंधारात पळत आला होता. अंधारात मी असं एक माझे एम जे आहेत ना सरळ त्याच्या दिशेमध्ये. आता मी ते कव्हर करून दरवाजा कव्हर करून बसला होता. आम्ही त्या दिशेने मारले. बिकॉज जनरली आपला एम असतो त्या दिशेने मारून तो पडला खाली. एका ह्याच्यामध्ये तुम्ही किती शॉट मारता का? देखो एक सिंगल शॉट असतं आणि एक ऑटोमॅटिक असतं. तर मी सिंगल शॉट मारायचो टाक ठाक ठाक असं. मग एका सिंगल शॉट मध्ये गेला तो? येस 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 व्हेरी इझी. बिकॉज त्यांनी त्याचं आर्मर वगैरे घातलेलं नाही, ते घालत नाहीत सहसा ते घालत नाही. ते आता मध्ये आम्ही घालत असतो. आम्ही घालत असतो आणि आम्ही सगळ्याला कंपल्सरी मी करत असतो माझ्या जवानांना. बिकॉज माझं एम आहे की आय डू नॉट वॉन्ट एनी कॅज्युअलिटी ऑफ माय मेन. बिकॉज देअर लाईफ इज अंडर मी. त्यांचं जीवन माझ्या हातात आहे. 120 माणसाचं जीवन एका यंग 22-23 वर्षाच्या हातात असतो, एका कॅप्टनच्या हातात असतो. तर माझे ते निर्णय फार फार विचार करून घ्यावे लागतात मला. तर त्यामुळे ते निर्णय घेतल्यामुळं ते पहिला आज असा माझा एन्काउंटर झाला. आणि जर रॉकेट लॉन्चर द्यायची परवानगी मिळाली नसती तर मग असा विचार आला कधी मनात? नाही, मला माहीत होतं. बिकॉज जेव्हा 100% आत असतो का नाही ते त्या काळात घ्यायचे असे 2001 मध्ये हे सगळे परमिशन घ्यावं लागायची. कारण की त्याचा उद्देश काय असायचं की जान माल का नुकसान नाही होना चाहिए. कुठल्याही व्यक्तीला सिव्हिलियन्सचा कॅज्युअलिटी नाही झालं पाहिजे आणि कुठल्याही घरांना, वस्तूंना, कुठल्याही स्ट्रक्चर्सला जितकं कमी डॅमेज होता येईल हे आमच्यासाठी मॅन्डेट आहे ना. म्हणून तो म्हणतो ना, आतंकवाद्यासोबत किंवा हे जे टेररिझम आहे कसं काय लॉलेस आणि लॉफुल ह्या दोघांचं युद्ध आहे. ते लॉलेस आहेत, आम्ही लॉमध्ये आहे. ते इनविजिबल आहे, मी विजिबल आहे. ही इज हायली मोटिवेटेड अँड इंडॉक्ट्रिनेटेड. आय एम वेल ट्रेन्ड विथ विजडम. ह्या दोघांचं झुंज आहे. आणि देशभक्ती आहे ना. येस, ते देशभक्ती तेच म्हणतो ना. पण हे देशभक्ती आहे, पण त्यासोबत आय हॅव टू यूज माय माइंड, अप्लाय माय माइंड. बिकॉज मी त्यांचा लीडर आहे. यंग वयामध्ये ते नेतृत्व करण्याचा मला फार सौभाग्य मिळाला. आणि तसंच पुढचे 2-2.5-3 वर्ष मी तिथे काढले. आणि त्या 2-2.5 वर्षामध्ये माझ्या टीमने आणि मी स्वतः 6 आतंकवादी मारले. ते पहिला होता माझा. तसं शौर्य चक्रामध्ये मी 2 मारले. परत मी दुसऱ्या ऑपरेशनमध्ये 2 मारले. असं करत करत मी 6 मारले 2-2.5 वर्षामध्ये. आणि माझ्या टीमने 14 केले. टोटल आम्ही 20 आतंकवादी ह्या 2 ते 2.5 वर्षामध्ये मारले. 20 आतंकवाद्यांना तुम्ही असं मारलं? आम्ही मारलं. याच पद्धतीने की काही वेगवेगळे ऑपरेशन, म्हणजे दुसरं कुठलं एखादं वेगळं? काही जंगलामध्ये ऑपरेशन असतात. आता हे तर गावात झालं, काही जंगलामध्ये असतात. ठीक आहे, श्रीनगरमध्ये किंवा सोपूरमध्ये हे बिल्टअप एरिया ऑपरेशन असतात. बिल्टअप एरिया म्हणजे तुम्ही बिल्टअप एरियामध्ये कसं लढणार. आम्ही कसं सेमी रुरल एरिया, जंगल पण आहे आणि गाव पण आहेत, मग त्यामध्ये आम्ही ऑपरेशन करायचो. तर हे प्रत्येकचे चॅलेंज वेगळे आहेत. गावातले, सिटीमधल्या सगळे चॅलेंजेस वेगळे आहेत. तर आम्ही प्युअर जंगलामध्ये सुद्धा मारलेलं आहे. प्युअर इन फॉरेस्टमध्ये तर फॉरेस्ट इज इक्वल फॉर बोथ ऑफ देम. दोघांसाठी समान आहे. ह्यामुळे एक ते छोटंसं मी सांगू इच्छितो, हे सगळं का कुठून नाही आलं माझ्या डोक्यामध्ये. बिकॉज छत्रपती शिवाजी महाराज इज आयडल आमच्यासाठी. मी 4थीला ते पुस्तक वाचलेलं आहे. त्यांनी कसं ब्युटिफुली वापरलं आहे. नो युअर एनिमी. दुश्मनाला ओळखा, त्याचे टॅक्टिक्स, त्याचं सगळंच तुम्हाला माहीत पाहिजे. नो युअर सेल्फ. स्वतःला ओळखा, स्वतःचे टॅक्टिक्स, स्वतःचे स्ट्रेंथ, विकनेसेस. नो द टेरेन. टेरेन मतलब ते जो जागा आहे, ते जे डोंगर आहे, ते जंगल आहे, तुम्हाला माहीत पाहिजे. तुम्हाला पाठ पाहिजे, पाऊलवाट पाठ पाहिजे. रात्री तुम्हाला सांगितलं उठून जायला, यू शुड नो. कुठल्या रस्त्यानं गेलं तर कुठं कसं तुम्ही घेरू शकता, हे तुम्हाला तिन्ही गोष्टी माहीत पाहिजे. नो युअर एनिमी. युअर 30% बॅटल इज वन. नो युअर सेल्फ. 50% बॅटल इज वन. अँड नो द टेरेन. विक्ट्री इज युअर्स. तर हे तिन्ही गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेत. एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगूया. सगळ्यांनी आपल्या दृष्टिकोनातून छत्रपती शिवाजी महाराजांना बघतात आणि महाराष्ट्राचे आपले कुलदैवत आहेत. पण आम्ही ॲज अ मिलिटरी स्ट्रॅटेजिस्ट, ॲज अ मिलिटरी लीडर, ॲज अ मिलिटरी वॉरियर, योद्धा म्हणून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघतो. आणि त्यांचे जे टॅक्टिक्स आहेत ते कुठं ना कुठं आम्ही आमच्या जीवनामध्ये, आमच्या मिलिटरीच्या ऑपरेशनमध्ये वापरत असतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा सगळ्यात मोठा जे सिद्धांत होता, कुठला होता आपल्या लोकांना माहीतच नाहीत. महाराष्ट्रामध्ये आपण त्यांची
जयंती मनवतो, सगळे काम करतो आणि रात्री माहीत आहे. तर तेच करतात आपले लोक. पण त्यांच्याकडनं वॉर टॅक्टिक्स कोणी शिकले का? नाही. गनिमी कावा. गनिमी कावा, गुरिल्ला वॉरफेअर ही नवीन गुरिल्ला वॉरफेअर. लढाई दिली. ती काय दिली? दॅट इज कॉल्ड असिमेट्रिक वॉर. असिमेट्रिक वॉर म्हणजे देर इज नो सिमेट्री इन बोथ दी. जे आजकाल तालिबान करतात. तालिबान इज एबल टू टेक ऑन US. हाऊ व्हिएतनाम वॉरमध्ये व्हिएतनामीज टुक ऑन US आर्मी. बिकॉज व्हिएतनामीज आर्मीसाठी आयडल कोण होते? छत्रपती शिवाजी महाराज. गुरिल्ला वॉरफेअर. येस, ही इज अ व्हेरी ग्रेट लीडर, ग्रेट वॉरियर. हे आपल्याला लोकांना फार आपण लकी आहे, नशिबान आहे की महाराष्ट्रामध्ये आपल्या देशामध्ये आणि आपल्या धरतीमध्ये जन्मले. तर त्यांची हे टॅक्टिक्स होती की नो युअर एनिमी, नो युअर सेल्फ आणि नो दी एनिमी अँड नो द टेरेन. त्यांचा सर्वात मोठा सिद्धांत कुठला होता? आउट ऑफ 10 प्रिन्सिपल्स ऑफ वॉर, 10 प्रिन्सिपल्स ऑफ वॉर म्हणजे 10 सिद्धांत आहेत लढाईचे. त्यातला सर्वात महत्त्वाचा सिद्धांत आहे सरप्राईज अँड डिसेप्शन. दुश्मनांना नाही कळायला पाहिजे किस टाइम पे, किस जगह पे, कब मैं मारने वाला हूँ. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.